मला आहे ना खूप लोक विचारत असतात, भावा तुला इंस्टाग्राम मधून किती पेमेंट मिळतं. तर आज तुमच्यासोबत हीच गोष्ट डिस्कस करणार आहे की इंस्टाग्राम मधून आपल्याला किती पेमेंट भेटतं आणि या दिवाळीमध्ये आपल्याला किती रुपये मिळाले, आणि हा दिवाळीमध्ये आपण पैसे कमावले, गिफ्ट कमावले की माणसं कमावले. तर नमस्कार पब्लिक, मी तुमचा शुभम. मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे, अशा आपण येडेचाळे करून भरपूर शॉपचे प्रमोशन केले होते, पण अशा प्रमोशनचा रिझल्ट तुम्ही स्वतः आपल्या डोळ्यांनीच बघू शकता. लाखोंमध्ये व्ह्यूज घेतल्यानंतर शॉप मध्ये उभं राहायला सुद्धा जागा नव्हती. इंस्टाग्रामने तर स्वतः आपल्याला पेमेंट केलं नाही, पण लोकल मार्केट मधल्या सर्व दुकानदारांनी आपल्याला पेमेंट केलं आणि त्यातून आमची दिवाळी साजरी झाली. राहिला विषय गिफ्टचा, तर हे गिफ्ट पण मला दुकानदारांनी खुश होऊनच दिले. काही दुकानदारांनी मिठाई दिली तर काही दुकानदारांनी फराळ दिलं, कारण मला पैसा कमवायचा पण नव्हता आणि छापायचा पण नव्हता. आता जरी तुम्ही मला या बिल्डिंग मध्ये बघत असाल तरी पण माझं सगळं आयुष्य या घरामध्ये गेलंय, जे की पूर्ण मातीचं होतं. वडिलांनी तर रिक्षा चालवून आम्हाला मोठं केलं आणि त्यांच्याच कष्टाची जाण ठेवून आम्ही कमी वयामध्ये स्वतःचं स्वप्न पूर्ण करू शकलो. त्यामुळे सगळ्यांपेक्षा आपण कमी पैशामध्ये काम केलं आणि आपली दिवाळी साजरी केली. राहिला विषय माणसांचा, तर त्यांच्या आयुष्यामध्ये हिऱ्यासारखे चमकणारे मित्र आपण कमावले. सांगायचा विषय एवढा की इंस्टाग्राम तर आपल्याला पैसे देत नाही, पण इंस्टाग्राम मुळे माझा सध्या थोडाफार खर्च भागून जातो. चला, आजच्या दिवसापुरते एवढंच. भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हा, अजून पण जर तुम्ही तुमच्या भावाला फॉलो नसेल केलं तर तेवढं फॉलो करून घ्या, कारण तुमच्या एका फॉलो मुळे एखाद्या गरीबाचं आयुष्यच बदलू शकतं.